शेअर मार्केट्सवर इंग्रजीमध्ये व्हिडिओ टाकला होता. मला बरेच मेसेजेस आले की मराठीत पण बोला. काय मेसेज वगैरे आले नव्हते हो. मार्केटसारखंच करायचं, स्वतःच्या डोक्यात असेल ते बोलायचं आणि दोष लोकांना द्यायचा. मला काही कळत नाही काय भारताचं मार्केट कोसळलं, अमेरिकेत उलथापालथ चालले. थांबा ना यार, 2 महिने घाई काय आहे तुम्हाला? प्रत्येक गोष्टीबरोबर कुठे नाचताय? म्हणे ट्रम्प आणि झेलेन्स्कीची मीटिंग झाली, त्याच्यातून काय होणार? म्हणजे लगानमधला भुरा आणि महाभारतातला भीम यांचं गदायुद्ध आहे ओव्हल ऑफिसमध्ये, आणि त्याचा निकाल काय लागणार याच्यावर मार्केट ठरणार, ही या लोकांची अक्कल. म्हणजे रशियाने शांतता प्रस्ताव मान्य नाही केला तर शांतता होणार 2 महिन्यात. रशिया इधर मान्य करणार किंवा रशिया शांत केला जाणार नक्की. म्हणजे काय ट्रेड वॉर चालू होणार, युद्ध. अरे काय व्यापारी, सगळं बिझनेस आहे बाबा. हे सगळे बिझनेसवाले लोक आहेत, त्यांना आपापसात विकायचे. काही युद्धबिद्ध होत नाही, ते सगळे समजावून घे, एकमेकांना मिळालेले आहेत ते. मग नेटोचं काय होणार? आणि नेटोचं काय होणार? काय आहे नेटो? अमेरिकेचा खिसा काटो युरोप में बाटो म्हणजे नेटो. ती काहीतरी आपले म्हणे फ्रान्स आणि जर्मनी म्हणे युती करणार आहेत आणि युक्रेनला मदत करणार आहेत. फ्रान्स आणि जर्मनीने प्रयत्न केला होता 80-85 सालापूर्वी. जर्मनीने अख्ख्या युरोपची युती केली होती स्वतःच्या हुकुमशाहीखाली. तेव्हा अमेरिकन पोलादी फौजा जाऊन कोसळल्या होत्या आणि इंग्लंडला स्वतंत्र केलं होतं, फ्रान्सला स्वतंत्र केलं होतं. पण 45 साली दुसरं महायुद्ध संपलं तेव्हा पोलंड, युक्रेन वगैरे वगैरे लोकांना ते तिकडची आठवत पण नाहीत नावं. लाटविया, लिथुआनिया, इस्टोनिया, मोल्डोवा वगैरे ती सगळी राष्ट्र जर्मनीच्या गुलामगिरीतून निघून रशियाच्या गुलामगिरीत गेली होती. हे वेस्टर्न युरोपच्या काकाला काही घेणं नाही आहे हो ईस्टर्न युरोपचं. तो नुसता टॉकिंग पॉईंट आहे. 2 महिने थांबा, सगळं शांत होईल, नाचू नका उगाच वगैरे. आणि समजा तुम्हाला महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं आहे ना, की समजा मार्केट वॉच करत आहे की पन्हाळगडाहून शिवाजी महाराज वेढ्यात अडकलेत सिद्धीजवळच्या, ते निघालेत बाहेर यायला, तर ते सुटले तर मार्केट वर जाणार, अडकले तर खाली जाणार, आणि हे वॉच करतायत. अरे आता महाराजांची पालखी निघाली जोहरच्या वेड्याकडे, बापरे त्या जोहरच्या शिपायाने जांभई दिली, आता काय होणार? अरे कोंबडी कुंभारांनो, थांबा यार 15 मिनटं. तुमच्या दंग्यामुळे उठतील ते सिद्धी जोहरचे शिपाई. 20 मिनटं थांबा, ती पालखी निघेल, मग डायरेक्ट राज्याभिषेकाच्या दिशेनेच वाटचाल आहे. तर असं तुम्ही काय केलं? तुम्ही म्हणाल पण हे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांच्यापेक्षा तुम्हाला जास्ती कळतं का? हे बघा, मला फायनान्समधलं काहीच कळत नाही, पण त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्ती कळतं. अरे माझा एक फायनान्शियल ॲडवायझर आला होता, मस्त सूटबूट घालून टाय घातला होता, करकचून त्याच्या गळ्यातून शब्दच फुटत नव्हता. म्हटलं अरे तुझा गळा दाबला गेला म्हणून मला कशाला लटकवतोयस? तो काहीतरी चकचकीत कागदावर मला दाखवत होता आणि सतत टी व्हीकडे बघत होता. म्हटलं काय झालं आहे काय तुला? ते म्हणे 20 मिनटानंतर तुमचे राष्ट्राध्यक्ष बोलणार आहेत, काय बोलत आहेत बघूया. म्हणजे म्हटलं अरे तू सशासारखा भेदरला आहेस, हे 20 मिनटानंतर कुठल्या दिशेने खोकतायत हे बघायला, आणि तू 20 वर्षानंतर माझ्या पैशाचं काय होणार हे छाती ठोकपणे सांगतोयस? कुठून कळतं तुम्हाला हे? काही नाही हो याच्यामध्ये. सिंपल माझं डोकं आहे. पैसे आहेत ना, खर्च करून टाकायचे. म्हणजे सगळ्याच वयाच्या लोकांना ते जमेल असं नाही, पण जेवढं तुम्हाला जमेल ना. काय बाबा, समजा तुम्ही मध्यम वयीन आहात, आईबाबांचे पोरांचं सगळं लागलं आहे, घर आहे, राहतं, 4-5 महिन्याचा एक्सपेन्स आहे, मग मजा करा ना यार. माझा एक मित्र होता, तुला 3 वर्ष काम करायचं जबरदस्त, मग 2 वर्ष मजा. 2017 ते 2020 3 वर्ष काम केलं, मग पुढचे 2 वर्ष कोविडमध्ये काय मजा करणार होतास? होळीच्या दिवशी मास्क लावून तोंडात बोंब मारणार होतास तुझ्या सुखाची होळी होताना बघताना. असं काय भविष्यात काय ठरलं आपल्याला माहीत नसतो. आपल्याला जे जमेल ते करायचं. आणि तुम्ही म्हणाल पण खर्च करून कसा मार्केट चालणार? कसं काय डोकं आहे तुमचं? सोपं आहे. समजा तुम्ही डॉक्टर आहात, मला माहिती आहे तुम्ही चांगले आहात, पण समजा तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्याकडे आहेत पैसे, घरापुढे छोटीशी बाग आहे, तुम्ही ते पैसे बँकेत टाकले. त्या बँकेचा इंटरेस्ट रेट काय असेल? 4-5%, इंडियात जास्ती असेल. त्या इंटरेस्ट रेटवर परत टॅक्स भरायचा. इन्कम टॅक्सवाले लाळगाळात जीवा चाटत उभेच आहेत तुमच्या बँकेच्या बाहेर. खूप लोकांनी पैसे टाकले तर बँक इंटरेस्ट रेट कमी करणारच ताबडतोब. खर्च करून टाका ना, बाग सुधारून घ्या, माळ्याला पैसे द्या. सकाळून बाहेर पडाल तेवढं प्रसन्न वाढेल, सगळी फुलं बिलं. माळ्याच्या खिशात पैसे खुळखुळायला लागतील. तो कोळसेवाल्याचे पैसे थोडे उधार होता, तो कोळसेवाल्याला देईल. मग कोळसेवाल्याचं पोरगं खोकेल, ते तेव्हा तू व्हिटॅमिन लिहून गेला तुमच्याकडे येईल. फार तर फार काय, त्या नोटांना थोडं काळं लागलं असेल. अरे पण काळ्या पैशाला आपण कधी घाबरलो आहे? डॉक्टर रवी कोटसे आयला मार्केट.